पंचशील प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा यावर्षीचा चौथा सामूहिक बौद्ध विवाह मेळावा नांदेडच्या चांदोजी पावडे मंगल कार्यालयात हजारो वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने मोठ्या थाटामाटात पार पडला। विवाह मेळाव्याचे सचिव आर.बी. मादळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विवाह मेळाव्याचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले। शामनेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भदंत पय्याबुदी थेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले, तर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने साना भालेराव व सुरेश लोकडे यांनी हा मंगल परिणय विधी पार पाडला। विवाह मेळाव्याचे संयोजक इंजिनियर भरतकुमार काणेंदे व इंजिनियर भीमराव धनचकर व महिला मंडळाच्या अथक परिश्रमाने या विवाह मेळाव्यात एकूण 27 जोडप्यांचे विवाह पार पडले। प्रारंभी दारिकांकडून भारतीय संविधानाचे प्रास्ताविक व 22 प्रतिज्ञांचे सामुदायिक वाचन करण्यात आले। या विवाह सोहळ्यातील नवदाम्पत्यांना मंगल कामना देण्यासाठी सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। मी कामाजी पवार मराठा सेवा संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आज पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने चांदोजी मंगल कार्यालय येथे बौद्ध सामूहिक विवाह मेळावा ठेवला होता। 27 जोडप्याचा या ठिकाणी विवाह झालेला आहे। ही आयोजन समिती त्याचे प्रमुख कानंदे सर आणि त्याची सर्व टीम, अभिनंदन त्यांचं की त्यांनी एवढ्या मोठ्या शिस्तबद्ध कार्यक्रम आयोजित केला आणि ज्यांचे लग्न झाले त्यांचंही अभिनंदन, त्यांच्या आईवडिलांचं अभिनंदन, ज्यांनी सामाजिक या ज्या प्रतिष्ठानचा उद्देश होता की वेळ, समाजाचा पैसा आणि श्रम वाचावेत, ते वाचवण्यासाठी त्यांनी मदत केली आणि या सामूहिक विवाह मेळाव्यात समाविष्ट झाले आणि त्यांना मी पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो सर्व जोडप्यांना। आणि त्यांना एक सांगतो की आजपासून तुम्ही 2 व्यक्तीचा इथं संगम नाही, तर 2 विचार, 2 कुटुंबे आणि विवाह संस्थेमध्ये आपण आलेला, जिथं सम्राट तुम्हाला व्हायचं आहे जीवनामध्ये, तर त्या अनुषंगाने आपण पुढची वाटचाल करावी। आणि यापुढे युवकांनी सुद्धा, ज्यांचे लग्न व्हायचे तर त्यांनी सुद्धा या विवाह मेळावा दरवर्षी 4थं वर्ष आहे, दरवर्षी कानिंदे साहेबांनी त्यांची टीम अरेंज करते, त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारांना आपण अभिवादन करावं आणि त्यांच्या 22 प्रतिज्ञाचं पालन करावं एवढी विनंती करतो आणि पुनश्च एकदा या टीमचं आणि विवाह जोडप्याचं अभिनंदन करून थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। पंचशील प्रतिष्ठानच्या सहकार्याने मागील 4 वर्षापासून बौद्ध विवाह मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे। याचा मुख्य उद्देश असा आहे की जे आपल्या बौद्ध समाजातील आणि इतर समाजातील गरीब पालक आहेत, अशा पालकांच्या पाल्यांचं विवाह कमी खर्चात व्हावं किंवा नगण्य खर्चात व्हावं हा एक उद्देश ठेवून आणि जेणेकरून समाजामध्ये समता नांदावी या मोठ्या उद्देशाने हा विवाह प्रसंग या ठिकाणी दरवर्षी घडून येत आहे। गेल्या 4 वर्षापासून या कार्यक्रमात आम्ही दोघंही पती पत्नी अशोक वामन हेरेकर आणि आमची पत्नी आशा अशोक हेरेकर हे सहभागी होत असतो। या 4 वर्षाच्या कार्यक्रमाचे आम्ही अध्यक्ष म्हणून राहिलेला आहे आणि या कार्यक्रमाला आम्ही आमच्या परिवारातर्फे भरीव अशी आर्थिक मदत करीत असतो। तर हा चांगला उपक्रम आहे। सर्व समाजातील आणि इतर समाजातील लोकांना मी आवाहन करतो की अशा प्रकारचे विवाह घडून आणावेत, जेणेकरून समाजामध्ये समता नांदेल आणि आपला समाज हा बौद्ध धम्माकडे वाटचाल करेल आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे की पूर्ण भारत बौद्धमय करण्याचं, ते गाठण्याचा हा पाऊल असेल असं मी सर्वांना आवाहन करतो। सर्वांना जय भीम। समाजातील आपल्या दुर्लक्षित, उपेक्षित घटकांच्या विवाहाच्या कार्यक्रमात त्यांना आर्थिक झळ बसू नये यासाठी सर्वांच्या वतीने हा विवाह मेळावा इथे आयोजित करण्यात आलेला आहे। आज 27 विवाह जोडपे इथे विवाहबद्ध झालेले आहे आणि यामधून एक सामाजिक एकोपा आणि ज्यांच्याकडनं आर्थिक भार उचलणं होत नाही अशा पालकांना एक चांगल्या पद्धतीची मदत झालेली आहे। सामूहिक विवाह मेळाव्याचा हा 4थं वर्ष आहे आणि याचं सक्सेस हेच आहे की आज अगदी शेवटपर्यंत 10 ते 12 जोडपी वेळेवर आली आणि हेच या विवाह मेळाव्याचं यशस्वीता आहे की आणि खूप चांगलं वाटतं की महिला आणि पुरुष मिळून हा विवाह सोहळा आयोजित करतात आणि याही पुढे हा विवाह सोहळा होत राहो अशीच अपेक्षा करते आणि सर्व नवविवाहित दाम्पत्यांना सांगू इच्छिते की त्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये पंचशिलेचं पालन जरी केलं
तरी तुमचं संसार सुखी होणार आहे. आणि सर्वांना जय भीम. मी जयश्री भगत कालिंदे. आम्ही 2 महिन्यापासून या मेळाव्याची तयारी करत होतो. आधी एवढा प्रतिसाद दिसत नव्हता. दरवर्षी जसं असेल तसा, पण आम्ही म्हणलं की याही वर्षी करायचं. आता चालू केलं काम तर चालूच केलं. तर सुरुवातीला एवढा उत्साह दिसून नाही आला. नंतर मग महिला मंडळ एकदम 15 दिवसावर मेळावा आल्यावर खूप जोमाने तयारीला लागल्या आणि उन्हाचं आम्ही इतकं फिरलो की म्हणजे वाटलंच नाही की एवढा प्रतिसाद मिळेल. आणि सर्व समाजातील आपल्या उपासकांनी चांगलं आदरपूर्वक आम्हाला बोलवून धम्मदान पण दिलं. त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो. आणि इथून पुढे एवढं सांगावंच वाटते की सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवून हा मेळावा नाविन्यपूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी याच्यात सहभाग नोंदवावा आणि आपल्या पाल्याचे याच्यामध्ये विवाह करून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं आणि तोच पैसा आपण शिक्षणावर खर्च करावा, हाच उद्देश आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे जय भीम म्हणजे आपण सगळे एक, बाकी कोणताही विचार मनात न आणता फक्त जय भीम म्हणल्यावर सगळ्यांनी एक यावं, हा यामागचा उद्देश आहे. तो आज आम्हाला सफल झाल्यासारखं वाटलं आणि खूप आनंद झाला. इतका सगळा जनसमुदाय बघून आम्हाला आमच्या कामाचं सार्थक झाल्याचं आज दिसून आलं. त्यामुळं महिला शक्ती ग्रेट. आम्ही जिंकलो असं वाटलं आम्हाला. चांदोजी पावडे मंगल कार्यालयामध्ये आज दिनांक 5/6/2026 रोजी सामूहिक 27 विवाह सोहळे या ठिकाणावर संपन्न झाले. याचे मुख्य संयोजक इंजिनियर भरत कानिंदे साहेब आहेत. त्यांचे सहकारी संयोजक भीमराव धनजकर इंजिनियर आहेत ते पण. आणि सर्व महिला दरवर्षी म्हणजे 4 वर्षापासून मागील सातत्यानं धडपड करत असतात. गोरगरिबांची ही नव दाम्पत्य जे आहे त्यांचे लग्न या सामूहिक सोहळ्यामध्ये लागली पाहिजे. अनाठायी खर्च टाळला पाहिजे. शासनाचा जो काही निधी आहे या गोरगरीब आपल्या लोकांना तोही प्राप्त झाला पाहिजे, ही एक त्यांची आतोनात धडपड आहे. आणि आपण सर्वांनी पाहिलं यावर्षी उन्हाळा एवढा होता, टेम्परेचर 45, 46, 47 पर्यंत गेलं. परंतु या सर्व टीमनं इंजिनियर भरत कानिंदे साहेब असतील, त्यांचे सहकारी धनजकर साहेब आणि संयोजक महिला मंडळ असेल आपलं, त्यांनी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब म्हणाले होते की जी माणसं तळ हातावर सिर घेऊन काम करत असतात, ऊन वादळ वारा पावसाची तमानं बाळगता जी माणसं तळ हातावर शिर घेऊन काम करत असतात तीच माणसं जीवनात यशस्वी होत असतात. सामूहिक विवाह सोहळा आजच्या या टीमने भरतकुमार कानिंदे साहेब, धनजकर आणि सर्व टीम महिला मंडळ यांनी कुठल्याही ऊन वादळाची पर्वा न करता अंगावर एवढं ऊन घेऊन 27 जोडपे एकत्रित केले आणि एक आदर्श निर्माण केला समाजाच्या पुढे. अगदी वेळेमध्ये हे लग्न लावून त्यांनी एक आदर्श सुद्धा समाजासमोर उभा केलेला आहे. कारण एक लग्न टायमावर लागत नाही, पण 27 जोडपे एकदम बरोबर 12:30च्या दरम्यान विवाह विधीला सुरुवात झाली आणि वेळेत संपन्न झाला. मी सर्वांना नम्रतेचं आव्हान करू इच्छितोय की पुढच्याही वर्षी भव्य स्वरूपामध्ये हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न होईल. इंजिनियर भरतकुमार कानिंदे साहेब, धनजकर साहेब, सर्व महिला मंडळ संयोजन टीम या सर्वांना आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आंबेडकरी चळवळीतील सर्व ज्येष्ठ नेते, युवा नेते, सर्व धार्मिक भारतीय बौद्ध महासभेचे बोधाचार्य असतील, तालुका अध्यक्ष दोन्ही, जिल्हा अध्यक्ष दोन्ही आणि सर्व भारतीय बौद्ध महासभेचे टीम, आपलं सर्व समता सैनिक दल या ठिकाणावर समाजाच्या सेवेमध्ये इथं उपस्थित होतं. मी सर्वांच्या प्रति मंगल भावना व्यक्त करतो आणि सर्वांनी आपल्या मुला मुलींचे लग्न अनाठायी खर्च टाळून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लावण्यासाठी प्रयत्नशील राहावं. हा पंचशील प्रतिष्ठानच्या वतीनं हा 4था विवाह मेळावा आहे. या मेळाव्यामध्ये 27 जोडपे विवाहबद्ध झालेले आहे. सदरील मेळावा हा गोरगरिबा आणि गरजूसाठी आहे. सदरील निधी हा आम्ही सामान्य माणसाकडून घेतलेला आहे आणि सामान्य माणसाचं याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. आणि या आमच्या 4थ्या वर्षाच्या उपक्रमाला सर्व थरातील नेते मंडळी असो, कार्यकर्ते असो, सामान्य जनता असो, सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यातल्या त्यात भारतीय बौद्ध महासभा ही जी आहे ते आमचे सर्व जे विधी आहेत, धार्मिक विधी, ते सर्व पार पाडतात. आदरणीय गणपतरावजी गायकवाड साहेब आहेत, आरगडे साहेब आहेत, सगळे नेते मंडळी आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्यामुळं हा एवढा मोठा कार्यक्रम आम्हाला शक्य झाला आणि निश्चितच पुढल्याही वेळेस याच्यापेक्षा मोठा होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि